नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत क्वालिफाइंग मार्क्सवर। मग 12वी बोर्डाचे मार्क्स असतील, त्याचबरोबर नीटचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो कशा प्रकारे काढला जातो, यावर्षी क्वालिफाइंग मार्क्स नीटसाठी किती असतील याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे क्वालिफाइंग मार्क्स, म्हणजेच क्वालिफाय होण्यासाठी विद्यार्थ्यांना किती मार्क्स आवश्यक आहेत वेगवेगळ्या कोर्सेससाठी, त्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। विशेषतः याच्यामध्ये आपण MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, वेटरनरीसाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत आणि फिजिओथेरपी यासाठी विद्यार्थ्यांना 12वी बोर्डामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा कॅटेगरी वाईज क्वालिफाइंग क्रायटेरिया काय आहे हे सुद्धा पाहणार आहोत। 12वीचा रिझल्ट लागलेला आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशा विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्याच्यानंतर नीटचा सुद्धा एक क्वालिफाइंग मार्क्सचा क्रायटेरिया असतो, म्हणजे त्या मार्क्सच्या वर आलं तर विद्यार्थी त्या ठिकाणी हेल्थ सायन्स कोर्सेससाठी इलिजिबल होतो। आणि क्वालिफाइंग मार्क्स हे पर्सेंटाईल कट ऑफ वरून काढले जातात। ते कशा प्रकारे काढले जातात, यावर्षी ते किती राहतील याविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत कट ऑफ प्रेडिक्टर, कॉलेज प्रेडिक्टर ॲप आपण लॉन्च केलेलं आहे। नीट UG 2025ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर कीवरून आपला अंदाजित स्कोअर त्या ठिकाणी काढलेला आहे आणि त्या स्कोअरनुसार विद्यार्थ्यांना यावर्षी कोणत्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं वेगवेगळ्या कोर्सेसनुसार ते विद्यार्थी या ठिकाणी पाहू शकतात। ॲप डाउनलोड करायचं आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। विद्यार्थ्यांनी आपलं नाव, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल नंबर, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण याच्या अगोदर रँक दिलेला होता, पण रँक आपण त्या ठिकाणी काढून टाकलेला आहे कारण विद्यार्थ्यांना अद्याप त्या ठिकाणी रँक मिळालेली नाही। त्याच्यामुळे मार्क्सच्या बेसिसवर विद्यार्थी त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतात। याच्यामध्ये तुम्ही MBBSचं कोणतं कॉलेज मिळतं आहे पाहू शकता, त्याचबरोबर BAMSचं कुठलं मिळू शकतं ते पाहू शकता, BDSचं पाहू शकता। अशा प्रकारे BPTH पर्यंत सगळ्या कोर्सेसचं कुठलं कॉलेज आपल्याला अपेक्षित मिळू शकतं ते पाहू शकता। या ठिकाणी आपण 2023चे जे काही मार्क्स आहेत त्याला बेस पकडून AIच्या मदतीने ती सीट स्कॅन करून त्या ठिकाणी कमांड देऊन विद्यार्थ्यांना एक ॲप्रोप्रिएट लिस्ट देण्याचा प्रयत्न आपण अगोदरच करत आहोत। त्यामुळे विद्यार्थी त्या कॉलेजची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतात। त्याबरोबर आपले जे मार्क्स आहेत त्या मार्क्सच्या रेंजमध्ये आपण त्या ठिकाणी कोर्स सिलेक्ट करायचा आहे आणि प्लॅटफॉर्म फीज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना ती लिस्ट त्या ठिकाणी PDF स्वरूपात डाउनलोड करून मिळणार आहे। त्याचबरोबर डाउनलोड केल्यानंतरही PDF दिसत नसेल किंवा काही टेक्निकल एरर असेल तर त्या ठिकाणी आपण ॲपमध्ये एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही तुमचा एरर जे आहे ते मेसेज त्या ठिकाणी करू शकता। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अँड्रॉइड युजरसाठी वेगळी लिंक आहे आणि iOSसाठी वेगळी लिंक त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। विषयाकडे येऊयात, सुरुवात करूयात 12वी बोर्डाच्या मार्क्सपासून। 12वी बोर्डाचा क्रायटेरिया जो आहे तो कशा प्रकारे आहे ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत। 12वी बोर्डाचा निकाल लागलेला आहे HSC बोर्डाचा महाराष्ट्र राज्याचा, तर तो क्रायटेरिया कशा प्रकारे आहे। रिपीटर विद्यार्थ्यांना तो क्रायटेरिया माहिती असतो बऱ्यापैकी, पण फ्रेशर विद्यार्थ्यांचे त्या संदर्भात प्रश्न येतात। तर पहिला क्रायटेरिया आहे की 12वी विद्यार्थी पास पाहिजे हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये भाग घेण्यासाठी, आणि दुसरा क्रायटेरिया येतो PCB मार्क्सचा, म्हणजे PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांचे एकत्रित मार्क्स, त्याचा क्रायटेरिया त्या ठिकाणी येतो आणि तो क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी हेल्थ सायन्स कोर्सेसला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतो। तो क्रायटेरिया कशा प्रकारे आहे फॉर हेल्थ सायन्स कोर्सेस, याच्यामध्ये कोणकोणते कोर्स येतात, MBBS, त्याचबरोबर BDS, त्याचबरोबर BAMS, त्याचबरोबर BHMS, त्याचबरोबर BUMS, इथपर्यंतचे कोर्स ह्या हेल्थ सायन्स ग्रुपमध्ये येतात आणि बाकी उर्वरित जे आहे पॅरामेडिकलमध्ये येतात, म्हणजे फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस आहे त्याला आपण पॅरामेडिकल कोर्स असं म्हणतो, तर हे पॅरामेडिकलमध्ये येतात। तर आता आपण हेल्थ सायन्स कोर्सेससाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज किती मार्क्स असणं आवश्यक आहे। तर ओपन EWSचा विद्यार्थी असेल तर त्याला तिन्ही विषयामध्ये 300 पैकी 150 मार्क्स मिळणं आवश्यक आहे या ठिकाणी।
आता तिन्हीमध्ये 50-50-50 अशा आवश्यक आहेत का, तर असं कुठलंही कंपल्शन नाही. तिन्ही विषयामध्ये तुम्हाला किती मार्क्स असू शकतात, एखाद्या विषयामध्ये कमी जास्त मार्क्स त्या ठिकाणी असू शकतात, परंतु टोटल मिळून त्यांची 150 झाली पाहिजे. हा एक क्रायटेरिया आहे ओपन EWS साठी. आणि बाकी जे रिझर्व कॅटेगरी आहेत महाराष्ट्रामध्ये, ओपन आणि EWS सोडून बाकी सगळ्या कॅटेगरी, याच्यामध्ये इन्क्लुडिंग SCBC, आपण स्टेट कोट्याचा आज डिस्कस करतोय, तर 300 पैकी बाकी रिझर्व कॅटेगरीला 120 मार्क्स असणं गरजेचं आहे. आता जे SCBCचे स्टुडंट आहेत किंवा मराठा आरक्षणाचा लाभ घेणारे स्टुडंट आहेत, हे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये SCBC आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण आहे, परंतु ऑल इंडिया कोट्याला हे आरक्षण नाही. ऑल इंडिया कोट्याला हे विद्यार्थी एक तर जनरल असू शकतात किंवा EWS असू शकतात. ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 150चा क्रायटेरिया पूर्ण करावा लागू शकतो. परंतु स्टेट कोट्याचा आपण आज डिस्कस करतोय, तर स्टेटमध्ये त्यांना 120 मार्क्स आले तरी ते विद्यार्थी या कोर्सेसला एलिजिबल महाराष्ट्र राज्यामध्ये होत असतात. त्याच्याबरोबर अदर स्टेट प्रायव्हेट कॉलेज जे आहेत, त्याला आपण अदर स्टेट ओपन कोटा असं म्हणतो, या ठिकाणी मात्र सगळ्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 150चा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो. परंतु आपण विशेषतः स्टेट कोटा, महाराष्ट्र राज्यातील जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत वेगवेगळ्या कोर्सेसचे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, स्टेट कोट्यामध्ये विद्यार्थ्यांना हा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो. ओपन EWS फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मिळून 150 आणि रिझर्व कॅटेगरी असेल तर 120 मार्क्सचं त्या ठिकाणी तुमची टोटल बेरीज झाली पाहिजे. प्रत्येक विषयामध्ये त्या ठिकाणी पर्टिक्युलर मार्क्स असले पाहिजेत, असा कुठलाही क्रायटेरिया नाही. प्रत्येक विषयामध्ये 35च्या वर मार्क्स असणं गरजेचं आहे. मिळून त्याची जी काही बेरीज आहे ती आपल्या ग्रुपिंगची बेरीज झाली पाहिजे, ही एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर ओपन EWSचा जर हँडिकॅप विद्यार्थी असेल किंवा PWD, ज्याला आपण अपंग किंवा दिव्यांग म्हणतो, यांना थोडंसं रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांना स्टेट कोट्यासाठी 300 पैकी 135 मार्क्स असले तरी त्यांची ग्रुपिंग त्या ठिकाणी भरत असते. आता पॅरामेडिकल कोर्सेससाठी जर आपण विचार केला, त्याच्यामध्ये फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस येतात. या ठिकाणी एकच क्वालिफाईंग क्रायटेरिया, विद्यार्थी 12वी पास असणं गरजेचं आहे. 12वीमध्ये तो विद्यार्थी पास असणं गरजेचं आहे. याला ग्रुपिंगचा इतर कुठलाही क्रायटेरिया त्या ठिकाणी लावलेला नाही. आता फिजिओथेरपी संदर्भात आणखी काही न्यूज त्या ठिकाणी येत आहेत की फिजिओथेरपी संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट सुद्धा येतात की फिजिओथेरपी डॉक्टर आपल्या नावापुढे डॉक्टर प्रिफिक्स वापरू शकतात. त्याचबरोबर बऱ्याचशा न्यूज पोर्टलवर अशा सुद्धा न्यूज येत आहेत की फिजिओथेरपीला सुद्धा नीटचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया लागू होणार आहे. अद्यापपर्यंत त्या संदर्भात शासन पातळीवर कसल्याही प्रकारचा GR किंवा कसल्याही प्रकारची ऑफिशियल नोटीस आलेली नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बातम्यांमध्ये चालू आहेत. त्यामुळे यावर्षी तरी फिजिओथेरपी पॅरामेडिकल कोर्सेसमध्येच येईल आणि त्याच्यानंतर त्याचा क्रायटेरिया जो आहे तो HSC पास असणं विद्यार्थी गरजेचं आहे. हे झालं 12वी ग्रुपिंग विषय. आता नीट इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊयात. जेव्हा विद्यार्थ्याचा नीटचा रिझल्ट डिक्लेअर होतो, नीटचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थ्याला त्याच्या स्कोर कार्डवर कोणकोणत्या गोष्टी मिळतात. एक तर विद्यार्थ्याचा स्कोर किती आहे, विद्यार्थ्यांनी त्या परीक्षेमध्ये नीटमध्ये किती मार्क्स घेतलेले आहेत, हा स्कोर त्या ठिकाणी येतो. हा विद्यार्थ्याचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असतो, म्हणजे तो त्याचा वैयक्तिक अभ्यासाच्या पातळीवर त्यांनी मिळवलेले मार्क्स आहेत. दुसरं येतं त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक, म्हणजेच विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक किती आहे, म्हणजे टोटल जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. असं उदाहरणार्थ 20 लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षा दिलेली आहे. आता या 20 लाख विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्याच्या मार्क्सनुसार तो विद्यार्थी कितव्या नंबरला आहे ती झाली विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक. त्याचबरोबर या ठिकाणी कॅटेगरी रँक सुद्धा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅटेगरी रँक सुद्धा देतात, म्हणजे हा विद्यार्थी OBCचा आहे तर नीटची परीक्षा जेवढ्या OBC विद्यार्थ्यांनी दिलेली आहे या मार्क्सच्या बेसिसवर हा विद्यार्थी OBC मध्ये कितव्या नंबरला आहे ते म्हणजे त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी रँक आहे. म्हणजेच आपल्याकडे कॅटेगरी वाईज सीटचं रिझर्वेशन असल्यामुळे कॅटेगरी रँकला सुद्धा चांगलं महत्त्व त्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जर विद्यार्थी PWD असेल तर त्यांचा सुद्धा रँक दिला जातो आणि कॅटेगरीमध्ये PWD असेल तर त्याचा कॅटेगरी PWD रँक त्या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता या ठिकाणी मार्क्स वर्सेस रँक असं जर आपण धरलं तर उदाहरणार्थ आपण 2 नंबर घेऊयात. एक नंबर आहे मार्क्समध्ये 7 आणि रँकमध्ये आपण घेऊयात 5. जेवढे मार्क्स चांगले ही विद्यार्थ्यांसाठी पॉझिटिव्ह गोष्ट, म्हणजे जेवढा मार्क्सचा आकडा मोठा ती विद्यार्थ्यांसाठी पॉझिटिव्ह आणि चांगली गोष्ट. जेवढा रँकचा आकडा मोठा ती विद्यार्थ्यांसाठी निगेटिव्ह गोष्ट. म्हणजे 7 हा आकडा मार्क्स म्हणून चांगला आहे आणि 5 हा आकडा रँक म्हणून चांगला आहे. त्याच्यामुळे रँकचा जो काय आकडा आहे
तो कमी असला पाहिजे आणि मार्क्सचा आकडा हा जास्त असला तर तो विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी पॉझिटिव्हली आपल्याला पाहता येईल. दुसरी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी असलेली पाहायला मिळते नीट स्कोर कार्डवर, कट ऑफ पर्सेंटाईल आणि एक मार्क्स ठरवून दिलेले असतात त्या पर्सेंटाईलला तो विद्यार्थी इलिजिबल करण्यासाठी. आता पर्सेंटाईल म्हणजे काय हे सुद्धा आपण समजून घेऊयात. या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये इलिजिबिलिटी कॅल्क्युलेट केली जात नाही, या ठिकाणी पर्सेंटाईलमध्ये इलिजिबिलिटी कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कलेक्टिव्ह म्हणजे सामूहिक सगळ्या विद्यार्थ्यांचा कलेक्टिव्ह परफॉर्मन्स त्या वर्षीचा कशा प्रकारे राहिलेला आहे याचा बेस पकडून एका फॉर्म्युल्याच्या आधारे पर्सेंटाईल काढलं जातं. आणि ओपन आणि EWSचा विद्यार्थी असेल तर त्याला नीटमध्ये MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS सारख्या हेल्थ सायन्स कोर्सेसला पार्टिसिपेट करायचं असेल, त्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर एक बेसिक मार्क्स त्या ठिकाणी ठरवून दिलेले असतात. या मार्क्सच्या वर जर विद्यार्थ्याला मार्क्स आले तर तो विद्यार्थी त्याच्यामध्ये किमान पार्टिसिपेट करू शकतो. त्याला आपण कट ऑफ मार्क्स सुद्धा म्हणतो. ते म्हणजे मागच्या वर्षी आपण 24चा विचार केला तर ओपन EWS साठी 162 मार्क्सच्या पुढे मार्क्स असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी हेल्थ सायन्स कोर्सेससाठी भाग घेऊ शकत होते. बाकी पॅरामेडिकल कोर्सेस, फिजिओथेरपीला असला कुठल्याही प्रकारचा क्रायटेरिया त्या ठिकाणी लावण्यात आलेला नव्हता. त्या मार्क्सच्या खाली मार्क्स असेल तरी विद्यार्थी फिजिओथेरपीला जाऊ शकत होते. परंतु जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत मी जे अगोदर सांगितलेले आहेत त्याला ओपन EWSचा विद्यार्थी असेल तर 162चा त्या ठिकाणी क्रायटेरिया आलेला होता. आणि बाकी सगळ्या ज्या कॅटेगरी आहेत रिझर्व्ह त्यांना या ठिकाणी 127 मार्क्स अपेक्षित होते. 127 मार्क्सच्या वर मार्क्स असतील तर तो विद्यार्थी MBBS, BAMS, BHMS, BUMS त्याचबरोबर या जे काही स्टेट कोटा आहे आणि ऑल इंडिया कोटा आहे या प्रक्रियेमध्ये तो विद्यार्थी भाग घेऊ शकत होता. फक्त एका ठिकाणी अदर स्टेट ओपन कोटा ज्याला आपण बाहेरच्या राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेस म्हणतो त्या ठिकाणी मात्र महाराष्ट्र राज्यातील सगळ्या विद्यार्थ्यांना ओपनचा जो क्रायटेरिया आहे 162चा तो फुलफिल करावा लागणार होता. तो त्या ठिकाणी बंधनकारक असतो. परंतु कॅटेगरी वाईज आपण स्टेट कोट्याचा विशेषतः आज आपण बघतोय तर 162 ओपनचा मागच्या वर्षीचा होता. 162च्या पुढे मार्क्स असणारा विद्यार्थी हेल्थ सायन्स कोर्सेसला इलिजिबल होता आणि कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर जवळपास 127 मार्क्सला त्या ठिकाणी इलिजिबल झालेला होता. हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये जर ॲडमिशन मिळत नसेल तर विद्यार्थी ॲब्रॉडला सुद्धा MBBS करण्यासाठी जातात आणि ॲब्रॉडला विद्यार्थी नीट इलिजिबल असणं हा प्राथमिक त्या ठिकाणी क्रायटेरिया आहे. त्यामुळे हे जे काही इलिजिबिलिटी मार्क आहेत त्या दृष्टीने सुद्धा विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता पर्सेंटाईल कट ऑफ कशा प्रकारे काढला जातो किंवा पर्सेंटाईल कशा प्रकारे येतात. एखाद्या विद्यार्थ्याचं 79 पर्सेंटाईल आहे या विद्यार्थ्याला नीटमध्ये 2024मध्ये तर 79.46 अशा प्रकारचं पर्सेंटाईल आहे. याचा अर्थ काय होतो की आपण एक रांग समजून घेऊया. अशी विद्यार्थ्याची या ठिकाणी एक लाईन आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी उभा आहे 7 नंबरला. तर त्या विद्यार्थ्याच्या पुढे किती विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्याच्या मागे किती विद्यार्थी आहेत आणि मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांची जी काही संख्या आहे ती पर्सेंटाईलमध्ये घेतली जाते. म्हणजेच या विद्यार्थ्याचा 79 पर्सेंटाईल असेल तर नीट देणारे टोटल विद्यार्थी त्या वर्षी जेवढे होते त्यापैकी जवळपास 79% विद्यार्थी त्या विद्यार्थ्याच्या मागे उभे होते आणि पुढे जे विद्यार्थी आहेत ते जवळपास 21% विद्यार्थी त्या विद्यार्थ्याच्या पुढे होते. म्हणजे पर्सेंटाईल म्हणजे तुमच्या मागे किती विद्यार्थी आहेत, किती टक्के विद्यार्थी तुमच्या मागे आहेत आणि तुम्ही किती टक्के विद्यार्थ्यांना क्रॉस करून एका लेवलला त्या ठिकाणी पोहोचलेला आहे ते पर्सेंटाईल. या ठिकाणी पर्सेंटाईल अशा प्रकारे कॅल्क्युलेट नीटमध्ये केला जातो. त्याचा एक मोठी फॉर्म्युला सुद्धा त्यांनी दिलेला आहे. किचकट कॅल्क्युलेशन आहे परंतु हा फॉर्म्युला सुद्धा नीटच्या आपल्या स्कोर कार्डवर येतो आणि या पर्सेंटाईलला धरून एक कट ऑफ स्कोर काढला जातो. ओपनसाठी 50 पर्सेंटाईल आवश्यक आहे. म्हणजेच मागच्या वर्षी विद्यार्थ्याच्या परफॉर्मन्सनुसार ओपन कॅटेगरीसाठी 50 पर्सेंटाईलला 162 मार्क्स आलेले होते आणि बाकी कॅटेगरीसाठी 127 मार्क्स आलेले होते. त्याच्यामुळं हा जो काही बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो त्या वर्षी संपूर्ण विद्यार्थ्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सवर त्या ठिकाणी ठरवल्या जातो. आता आपण उदाहरणार्थ आपण 2023चा सुद्धा कट ऑफ मार्क्स घेतलेले आहेत आणि 2400 सुद्धा घेतलेले आहेत. किती फरक पडलेला आहे. आपण जर 23चं स्कोर कार्ड एका विद्यार्थ्याचं पाहिलं तर या ठिकाणी 23ला ओपन आणि EWS साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय होता हेल्थ सायन्स कोर्सेससाठी नीटमध्ये तो होता 137 मार्क्स. म्हणजे 137 मार्क्सच्या प्लस असणारा विद्यार्थी MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत होता. फिजिओथेरपीसाठी अशा प्रकारचा कुठलाही क्रायटेरिया त्या ठिकाणी नाही. अगदी कमी मार्क्स 10-20 मार्क्स आले तरी विद्यार्थी त्या ठिकाणी भाग घेऊ शकतो. परंतु हेल्थ सायन्स कोर्सेससाठी ओपनसाठी 137
आणि बाकी कॅटेगरी ज्या आहेत त्या 107. आता 2023ला SCBC हे आरक्षण नव्हतं, त्यामुळे हे विद्यार्थी एक तर ओपन असतील किंवा EWS असतील त्यांना हा क्रायटेरिया त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात लागू होतं. परंतु नंतर हे आरक्षण समावेश झाल्यामुळे हे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आल्यामुळं यांना आता जो काही रिझर्व्ह कॅटेगरीचा क्रायटेरिया आहे तो त्या ठिकाणी लागू पडतो. तर अशा प्रकारे 2023चं होतं. मग 24चा अगोदरच आपण डिस्कस केल्याप्रमाणे ओपन EWS 162, त्याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरी 127च्या पुढे मार्क्स असणारा विद्यार्थी त्या ठिकाणी इलिजिबल होत होता. हेल्थ सायन्स कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी 127 मार्क्सपर्यंत तो विद्यार्थी इलिजिबल. आता किती मार्क्सांनी वाढलं या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं, ओपन EWS साठी 25 मार्क्स या ठिकाणी प्लस झालेले जवळपास आपल्याला पाहायला मिळतात आणि OBC रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आपल्याला जवळपास 20 मार्कांनी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतात. तर 2025ला काय परिस्थिती असणार आहे या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणाहून अंदाज व्यक्त केले जातात. वेगवेगळे कोचिंग क्लासेस आहेत, कोटामधले कोचिंग क्लासेस आहेत, महाराष्ट्र राज्यातील काही कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत, काही कोचिंग हब असणारी शहर आहेत. त्या ठिकाणाहून या वर्षीसाठीचा काय अंदाज येतो की काय कट ऑफ त्या ठिकाणी राहणार आहे, इलिजिबिलिटीसाठी किती मार्क्स राहणार आहेत, पर्सेंटाईलनुसार कशा प्रकारे मार्क्स कॅल्क्युलेट केले जाणार आहेत, तर एक अंदाज आहे अशा प्रकारे राहणार आहे. हा वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचा अंदाज आहे, वेगवेगळ्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांचा ॲनालिसिस असतं. त्याच्यानुसार आपण हे जर बघितलं तर ओपन EWSचा विद्यार्थी असेल तर जवळपास 117 मार्क्सच्या पुढे असणारा विद्यार्थी, याच्यामध्ये त्यांनी आणखी एक +-10 सुद्धा ठेवलेला आहे की आणखी मेरिट डाऊन गेलं, कारण पेपर खूप टफ होता. एकाही विद्यार्थ्यांना पॉझिटिव्हली ज्या विद्यार्थ्यांनी ज्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे त्या प्रमाणात त्यांचे मार्क्स येताना पाहायला मिळत नाही, त्याच्यामुळे याच्याही पेक्षा ड्रॉप जाऊ शकतो असं काही जणांचं म्हणणं आहे. तर बेसिक ओपन EWS 117 मार्क्स हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया नीटसाठी यावर्षी येऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाकी रिझर्व्ह कॅटेगरी ज्या आहेत SCBC इन्क्लुडिंग महाराष्ट्र राज्यासाठी 93 मार्क्सच्या पुढे मार्क्स आले तर तुम्ही हेल्थ सायन्स कोर्सेसला त्या ठिकाणी एलिजिबल होता. PWD सुद्धा 93 मार्क्स या ठिकाणी व्यक्त केलेला, म्हणजे या वर्षीचा क्रायटेरिया ओपन EWS साठी 117 मार्क्स, याच्यामध्ये +-10 त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरी ज्या आहेत त्या 93, याच्यात +-5 अशा प्रकारचा एक अंदाज व्यक्त केला जातो. यावर मार्क्स तुमचे नीटमध्ये येत असतील, तुम्ही यावर्षीच्या नीट एक्झाम क्वालिफाय केलेली आहे आणि क्वालिफाय झालात याचाच अर्थ तुम्ही महाराष्ट्र राज्यातल्या हेल्थ सायन्स कोर्सेसच्या MBBS, BAMS, BHMS, BUMS या प्रक्रियेला इलिजिबल आहात. भलेही तुम्हाला मेरिटवर त्या ठिकाणी कॉलेज मिळत नसेल तर तुम्ही इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्याचं ॲडमिशन घेण्यासाठी या मार्क्सचा उपयोग करू शकता, किंवा जर तुम्हाला महाराष्ट्र सोडून ॲब्रॉडला ॲडमिशनला जायचं असेल तरी सुद्धा हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगी पडतो. अशा प्रकारे 12 बोर्डचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिलेला आहे, पण नीटचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिलेला आहे. 3 महत्त्वाचे फॅक्टर आहेत या ठिकाणी आपण डिस्कस केलेले. एक तर विद्यार्थ्याचा स्कोर हा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असतो, त्याबरोबर विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक, कॅटेगरी रँक, त्याचबरोबर विद्यार्थी PWD असेल तर PWD रँक, त्याचबरोबर पर्सेंटाईल हा कलेक्टिव्ह परफॉर्मन्स असतो, म्हणजे त्या वर्षीच्या एक्झाममध्ये टोटल विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे परफॉर्मन्स दिलेला आहे त्यावरून या सगळ्या गोष्टी ठरत असतात आणि याच बेसिसवर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ॲडमिशन त्या ठिकाणी होत असतं. जर हे डाऊन झालं तर अपसुकच कमी मार्क्सला सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन मिळतं. जर यांचा परफॉर्मन्स वाढला, जसं 2024ला वाढलेला होता तसा याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे हा कलेक्टिव्ह परफॉर्मन्स आपल्याला कधी कळणार आहे, जेव्हा नीटचा ॲक्च्युअल रिझल्ट येईल त्यावेळेस, स्कोर कार्ड येतील त्यावेळेस आपल्याला एकदम कलेक्टिव्ह परफॉर्मन्स त्या ठिकाणी कळवले जातात किंवा ते कळतात. NTA तसं नीट स्कोर कार्डवर सगळी डिटेल त्या ठिकाणी देत असतं. ही एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो होतो. जर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर कॉलेज प्रेडिक्टर ॲप आहे, त्याचासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी उपयोग करू शकता. त्याच्या दोन्ही लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. आमचे ऑफिशियल 2च कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्या व्यतिरिक्त आमचा दुसरा कुठलाही कॉन्टॅक्ट नंबर नाही. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.